या मोर्चामध्ये सुद्धा स्थानिकांचा सहभाग असेल। धन्यवाद दत्ता दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। संतोष देशमुखांच्या हत्येविरोधात जालन्यामध्ये आज जनाक्रोश मोर्चा निघतोय आणि अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोर्चेकरांना पोलिसांकडून नोटिसाही देण्यात आलेल्या आहेत। तर जातीय तेढ निर्माण होणारी विधानं करू नयेत, समन्वयांकडून नियमावली जाहीर झालेली आहे। समन्वयक आहेत त्यांनी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। विशेष म्हणजे त्यांना नोटिसा देखील आता पोलिसांनी बजावलेल्या आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। तुम्हाला नोटिसा बजावण्यात आल्या आहे, काय कारण आहे? स्वर्गीय संतोष देशमुख सरपंच मस्साजोग जिल्हा बीड व परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाच्या वतीनं सर्व जाती धर्मातील संघटना पक्ष यांना सोबत घेऊन आज जो मोर्चा निघणार आहे, त्या मोर्चा दरम्यान कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात किंवा कुठल्याही वैयक्तिक व्यक्तीवर टीका टिप्पणी न करता हा मोर्चा शांततेत व्हायला पाहिजे अशाच त्यांनी नोटीस दिलेली आहे। किती जणांना या नोटिसा देण्यात आली? हे जालन्यामध्ये माझ्यासह आणखी 5 जणांना या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना शासकीय नोकरी देण्यात यावी ही मागणी आता करण्यात आलेली। हो, बरोबर आहे। संतोष देशमुख यांना यांच्या कुटुंबियाला शासकीय नोकरीत घेण्यात यावं आणि आम्ही आणखी पण एक वेगळी मागणी त्यात केलेली आहे। आत्ताच्या आत्ता सरकारने लवकरात लवकर त्यांना त्यांच्या कुटुंबाला, कारण घरातला कर्ता पुरुष त्या कुटुंबातला गेलेला असल्यामुळं त्यांच्या लेकरांना आणि कुटुंबांना 1 कोटी रुपयाची शासकीय मदत करावी। की आजच्या स्टेजवर जातीय तेढ निर्माण होण्यासारखं कोणी बोलू नये आणि राजकीय याच्यातून कोणी एकमेकावर सत्तेतले असो सत्तेच्या विरोधातले असो यांच्यावर कोणी टीका करू नये। आजच्या मोर्चामध्ये फक्त याची मागणी एकच ठेवावी की जेणेकरून संतोष देशमुखांच्या परिवाराला न्याय मिळेल। कॅमेरामन आप्पासाहेब सोबत मी रामनाथ ढाकणे,